नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात स्लाइटली पॉझिटिव्ह केलेली, पण सक्षम राहिलं नाही। 25,900च्या वरती मेंटेन राहण्यामध्ये 25,900 ऑलमोस्ट थोडासा मॉर्निंग सेशनला टच केला, पण त्यानंतरनं परत पुन्हा सेलिंग प्रेशर हावी झालं। कालही मी व्हिडिओमध्ये म्हणलेलं की ज्या पद्धतीनं 25,850 ब्रेक केला, मार्केटमध्ये थोडासा वीकनेस दिसतोय, आणि तो आज क्लिअरली मार्केटमध्ये बघायला मिळाला। मार्केटनं अटेम्प्ट केला वरती जाण्याचा, पण तो फेल झाला आणि 25,900वरून ऑलमोस्ट निफ्टी 25,700पर्यंत जो कालचा लो होता तो सपोर्ट इंटॅक्ट राहिला आणि 25,750च्या आसपास बंद दिला। हायर लेवलवरून सेलिंग प्रेशर क्लिअरली विटनेस होते निफ्टीमध्ये। बँक निफ्टीसुद्धा जवळपास ओपनिंगला 200 पॉईंट पॉझिटिव्ह होता। 59,500 जो आपण महत्त्वपूर्ण रेझिस्टन्स काल डिस्कस केलेला, ऑलमोस्ट त्याच्या जवळपासवरूनच बँक निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग आलं आणि ऑलमोस्ट 59,000च्या खाली येऊन बंद दिला। जो एक सेकंड वीकनेस बँक निफ्टीमध्ये मला वाटते आता थोडासा क्लिअर विजिबल होते आणि मार्केट जे आहे ते मला वाटते कदाचित थोडंसं आणखी खाली जाते का काय असं वाटते, कारण मार्केटमध्ये हायर टॉप लोअर टॉप लोअर बॉटम सिनेरिओ बनतोय, लोअर हाईज बना लागलेले आहेत। त्यामुळे मला वाटतं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे। थोडंसं आणखी खाली येऊ शकतं मे बी 25,500पर्यंत, पण त्यासाठी ग्लोबल इव्हेंट्स वीक असणं गरजेचं आहे। मार्केट फेडरल रिझर्वची मीटिंग आहे आज, उद्याची रिएक्शन जी येईल ती मार्केटला फेडरल रिझर्वच्या मीटिंगनंतर ज्या पद्धतीनं ग्लोबल मार्केट्सची मुवमेंट असेल त्याच पद्धतीने येईल, खास करून डाव जोन्सची। आपल्या मार्केटमध्ये वीकनेस क्लिअर विजिबल आहे। मला वाटतं फर्दर लोअर लेवल्स निफ्टीमध्ये उद्या किंवा परवाच्या सेशनला यायला हव्या, पण इव्हेंट बेस सुद्धा थोडीशी रॅली कदाचित मुवमेंट उद्या येऊ शकते। निफ्टी सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी आहे आणि त्यासोबत US फेडरल रिझर्वचं वर्डिक्ट आज रात्री मिडनाईटला येतं, ज्याचा इम्पॅक्ट US मार्केटवर आज बघायला मिळेल आणि परिणामी उद्या सकाळी संपूर्ण ग्लोबल मार्केट्सवर त्याचा परिणाम बघायला मिळेल। व्याजदर कपातीचं धोरण निश्चित करण्याबाबतीचं US फेडरल रिझर्वची आज मीटिंग आहे। 0.25 बेसिस व्याजदर कट होतील अशी ग्लोबली अपेक्षा आहे, पण मार्केटकडं त्याकडं न लक्ष देता मार्केटला जे आहे 2026मध्ये कशा पद्धतीनं फेडरल रिझर्व व्याजदर कपात करणार आहे याकडं लक्ष आहे। जर 2026मध्ये चांगले फोरकास्ट आले व्याजदर कपातीचे तर US मार्केट चांगलं वर जाईल आणि परिणामी आपलं मार्केटसुद्धा उद्या कदाचित वर जाऊ शकतं। पण जर 2026मध्ये व्याजदर कपातीचे संकेत नाही मिळाले क्लिअर कट, मला वाटते त्याची साशंकता कमी आहे, कारण इन्फ्लेशन US जास्त आहे 3%च्या आसपास। त्यामुळे मला थोडंसं साशंकता वाटते की 2026मध्ये फर्दर काही व्याजदर कपात होऊ शकते, आणि तसं कदाचित झालं नाही। जर US मार्केट डिसअपॉइंट झाले, ऑलरेडी करेक्टेड फेजमध्ये आहेत, आणि जर काही मोठी पडझड US मार्केटमध्ये पोस्ट पॉलिसी झाली तर कदाचित आपल्या मार्केटमध्ये उद्या निगेटिव्ह सुरुवात करू शकतो, पण एक गॅप डाऊन सुरुवातसुद्धा करू शकतो। त्यामुळे ओव्हरऑल लक्ष आजचं जे आहे ते फेडरल रिझर्वच्या पॉलिसीकडे आहे। आपल्या मार्केटनं क्लिअर कट वीकनेस थोडासा विजिबली दिसतोय। ज्या पद्धतीचं क्लोजिंग 25,800च्याही खाली आले, 25,750च्या आसपास, आणि ज्या पद्धतीनं 25,900वरून सेलिंग आलं, त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये क्लिअर कट उद्याच्या सेशनला तरी वीकनेसच दिसतोय। फक्त ग्लोबल मार्केटला US फेडरल रिझर्वची मीटिंग कशा पद्धतीनं ग्लोबल मार्केटची बिहेवियर राहील त्यानुसार आपल्या मार्केटचं थोडंसं ओपनिंग असू शकतं असं मला वाटतंय। आणि जोपर्यंत आपण 26,000च्या वरती जाणार नाही, मार्केट परत पुन्हा नवीन हाईज बनवलं असं वाटत नाही, त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे। उद्यासाठी टेक्निकली म्हणण्यापेक्षा न्यूज बेस आपलं ओपनिंग असेल, आयदर गॅप अप और गॅप डाऊन अकॉर्डिंग टू US मार्केट्स। टेक्निकली बघायचं झालं तर जोपर्यंत 25,900च्या आपण खाली आहे, फर्दर वीकनेस येऊ शकतो। 25,700 पहिला सपोर्ट आहे, 25,700च्या आलं तर खाली आलं तर 25,500पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते उद्याच्या सेशनला। 25,900च्या वर मेंटेन झालं तर 26,000पर्यंत जाऊ शकतो। 26,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 26,000च्या वर गेला तर मात्र आपण परत पुन्हा 26,200 ते 300पर्यंत जाण्याचा अटेम्प्ट करू शकतो। उद्याच्या सेशनला 25,850 900 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 25,700 पहिला सपोर्ट, 25,700च्या खाली 25,500पर्यंत निफ्टी येऊ शकते। बँक निफ्टी 59,000च्या खाली वीकनेस आहे। 58,800 ब्रेक केला तर 58,500पर्यंत बँक निफ्टी खाली येईल असं वाटतंय। 59,000च्या वर गेलं, काही पॉझिटिव्ह मुवमेंट घडली, 59,000च्या वर गेलं तर 59,200 ते 59,400पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। या रेंजनुसार, या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करा, पण लक्षात राहू दे उद्याचा जो मुवमेंट आहे ते क्लिअर कट
US फेडरल रिझर्व्हच्या मीटिंगनंतरनं ज्या पद्धतीने US मार्केटची मूव असेल त्याच पद्धतीनं आपली असेल. सपोज US मार्केट चांगले पॉझिटिव्हली वर गेले तर आपलं मार्केटसुद्धा निश्चित चांगलं पॉझिटिव्हली वर जाऊ शकतं, पण हायर लेवलला मेंटेन राहण्याची साशंकता थोडी कमी आहे. आणि जर US मार्केटमध्ये पडझड झाली तर ऑलरेडी आपला मार्केटमध्ये वीकच क्लोज झालेला आहे, विकनेस दिसतोय चार्ट्सवर. त्यामुळं आपण फर्दर आणखी लोअर लेवल्स खाली बघायला मिळू शकतील. या पद्धतीनं तुम्ही US फेडरल रिझर्व्हच्या मीटिंगनुसार आपल्या मार्केटला उद्या बिहेवियर असणार आहे. आज NSEमध्ये 1230 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1600 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 19 शेअर्स वाढले, त्या बाजूला 31 शेअर्स पडलेत. पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. आणि सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज फार्मा आणि मेटल सेक्टर आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस किरकोळ पॉझिटिव्ह राहिले. आणि त्याच्या बाजूला बँक्स असेल, IT असेल, एनर्जी आणि रिॲलिटी सेक्टर या सगळ्यामध्ये पडझड झालेली आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स किरकोळ मायनस आहेत, एक 20-30 पॉईंट. डाव फ्युचर्स फ्लॅट आहे पण मायनस आहे 10 पॉईंट. US मार्केटचं लक्ष आणि ग्लोबल मार्केटचं लक्ष आजच्या होणाऱ्या US फेडरल रिझर्व्हच्या पॉलिसीकडं आहे. तेव्हा गोल्ड सिल्वर प्रायजेसचं सुद्धा बघणं गरजेचं आहे की पोस्ट पॉलिसी US मार्केट कशा पद्धतीने बिहेव होईल, त्यानुसार आपलं मार्केट उद्या बिहेव होऊ शकतं. ऑलरेडी चार्ट्सवर विकनेस दिसतोय, पण जर US मार्केटमधले सरप्रायझिंगली पॉझिटिव्हनेस आला तर आपण पॉझिटिव्ह स्टार्ट करू शकतो. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.